मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाला। तो दिवस होता 23 नोव्हेंबर आणि त्यानंतर 9 दिवस उलटूनही राज्यात अजूनही महायुतीचं सरकार काही स्थापन झालेलं नाही। राज्याचा भावी मुख्यमंत्री हा भाजपचा असणार हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही मान्य केलं असलं तरी भाजपनं मुख्यमंत्री पदाचा आपला चेहराही जाहीर केलेला नाही। त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता शिंदेंच्या शिवसेनेकडून गृहमंत्री पदावर दावा करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपवर सणकून टीका केली आहे। एका गृहमंत्री पदावरून महायुतीचं सरकार अधांतरी लटकून पडलं असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। कोण आहेत तुमच्या समोर असा सवालही त्यांनी भाजपला केला। महायुतीत बहुमताचा आकडा तुमच्या स्वतःकडे आहे कारण अजित पवार तुमच्या सोबत आहेत, तरीही अजूनही सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही याबद्दल राऊतांनी आश्चर्य व्यक्त केलं। सरकार स्थापनेसाठी राजभवनात अजूनही दावा करण्यात आलेला नाही किंवा राजभवनाकडून सरकार स्थापनेसाठी अजूनही कोणाला निमंत्रण का मिळालेलं नाही त्याचा अर्थ राज्यात सरकार स्थापन न होण्यामागे काही वेगळी कारणं आहेत का असे प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केले। आपण पाहूयात राऊतांनी राज्यात सरकार स्थापन न होण्यामागे व्यक्त केलेली शंका आणि शिंदेंच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवंय या मुद्द्यावरही त्यांनी दिलेली प्रतिक्रिया। फक्त एक गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही। अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने सरकार बनवलेली आहेत, आपल्या मित्रांबरोबर बनवली आहेत, स्वतंत्रपणे बनवली आहेत, प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत। त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना, की वेगळा काही आहे का, की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का, त्यासाठी थांबलंय का। तर या सगळ्या गोष्टीचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही जे पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू। शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत। पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, दहशत निर्माण केली, निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला। ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये या यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात। ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा आहे। दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो, देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे। कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये, आमचं तेच म्हणणं होतं। आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं, आता पडलं नसतं। आणि संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे कदाचित महाविकास आघाडीतही अधिक अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे आणि त्यावरच होता झिरोवरचा आजचा दुसरा प्रश्न। पुढे जाण्याआधी तो प्रश्न पाहूयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेलं गृह खातं आमच्याकडे असतं तर ठाकरे सरकार कोसळलं नसतं। संजय राऊतांच्या वक्तव्यानं मवियातील दरी वाढेल, होय की नाही असे दोन पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले होते। म्हणजे खासदार संजय राऊतांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं, तर तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पुढे आले आणि त्यांनी राऊतांचा दावा खोडून काढला। जे काय झालं ते काय होम मिनिस्ट्री पद मिळालं नाही म्हणून झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही। आपल्याला इनपुट होतं, त्या बाबतीतली चर्चा झाली होती, पण उद्धव ठाकरे साहेबांना कुठेतरी आमदारांवर एक विश्वास होता, एक वेगळ्या प्रकारचं नातं होतं। अशात आमदार असं काहीतरी वेगळं करतील, एकनाथ शिंदे साहेब वेगळं करतील असं त्यांना कदाचित वाटलं नसावं, पण दुर्दैवाने ती गोष्ट घडली। त्यामुळे वेगळ्या अर्थाने बोलायचं झालं तर विश्वासघात झाला होता। त्यामुळे होम मिनिस्टर पद असलं असतं, वेगळं काहीतरी झालं असतं असं मला तिथं वाटत नाही। संजय राऊत नेमकं बोलतात आणि महायुतीच्या निशाण्यावर येतात। संजय राऊतांनी आजही महायुतीवर मुख्यमंत्री पदावरून आरोप केले। इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका केली। त्यावर शिवसेनेच्या दादा भुसे आणि दीपक केसरकरांनी त्यांना काय सुनावलं आपण तेही ऐकूया।
मी परत एकदा सांगतो की त्यांनी त्यांच्या घराचा विचार करावा. आपले सीट्स ज्या पद्धतीने कमी होत आहेत त्या संदर्भातलं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. त्यांना आता भरपूर वेळ आहे, त्या विषयावर त्यांनी वेळ घालवावा. जिथपर्यंत हे काही गृहमंत्री अमुक ढमुक या विषयाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्टपणे निर्णय केलेला आहे आणि अगदी खुल्या मनाने त्यांनी आपल्याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला पण सांगितलेलं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय शाह साहेब जे निर्णय करतील त्या निर्णयाला त्यांनी पूर्ण समर्थन दिलेलं आहे. की एखादा मनुष्य आजारी असल्यानंतर त्याच्याबद्दल काय बोलावा ह्याच्याबद्दल सुद्धा माणुसकी ते विसरलेले आहेत. कालचं त्यांचं स्टेटमेंट बघा, यांना मंदिराची नाही, यांना मांत्रिकाची गरज आहे. अरे काय बोलता तुम्ही? बघा, युरोपमधले अनेक देश हे कॅथलिक देश आहेत, मंदिरामध्ये जातात. अमेरिकेचं हे काय आहे, इन गॉड वी ट्रस्ट, त्यांचं बोधचिन्ह आहे इन गॉड वी ट्रस्ट. तुम्हाला तुमच्या देवाची सुद्धा हे नाही. काय बोलताय, कसं बोलताय? याला काय कोणी उठायचं? ते लहान मुलं उठतात, काहीही बोलतात. आम्ही त्याचं उत्तर द्यावं अशी तुम्ही अपेक्षा करता का? इमॅच्युरिटी कशी असते, बेजबाबदारपणा कसा असतो, याची हे सर्व लोक उत्कृष्ट उदाहरण आहेत असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे 0 ओव्हरमध्ये पुन्हा वेळ झाली आहे ती गेस सेंटरला जाण्याची आणि तिथं आपल्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. त्यांच्यासोबत आपण पहिल्या सत्रात चर्चा केली होती. आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया आणि चर्चेला सुरुवात करूया. अंबादासजी, आपले सहकारी संजय राऊतांनी आज एक विधान केलं आणि ते म्हणाले की मविया सरकार जेव्हा राज्यात होतं त्यावेळेला गृह खातं जर ठाकरेंकडे म्हणजे ठाकरेंकडे किंवा त्यांच्या सहकाराकडे जर असतं तर ते सरकार पडलं नसतं. तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात? हो, त्यावेळेस एक मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब हे फार मोठ्या मनाचे. त्यांना असं वाटलं होतं की आता मी कोणत्या व्यक्तीविषयी नाही बोलणं बरोबर, पण अजितदादा याच्यात गृहमंत्री होतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना करेल असं सहज साहेबांना वाटलं असावं किंवा वाटलं होतं. आणि म्हणून त्या हेतूपोटी त्यावेळेस गृहमंत्रीपद त्यांना दिलं होतं. खरं तर गृहमंत्रीपद उद्धवजींकडेच असायला पाहिजे होतं किंवा एखादा शिवसेनेचा ज्यांचा मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे असायला पाहिजे होतं. हे सत्य आहे. आता या गोष्टी होऊन गेलेल्या आहे, आता त्याच्यावर चर्चा करण्यात कोणताही अर्थ नाही असं मला वाटतं. पण हे सत्य आहे की गृहमंत्रीपद असतं तर चित्र वेगळं असतं, हे तितकंच खरं आहे. अंबादासजी, खरं तर एकीकडे गृहमंत्री पदावरनं वेगवेगळ्या राजकीय घडामोडी होत आहेत, पण दुसरीकडे अगदी शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांपासून अगदी सर्वपक्षीय आमदारापर्यंत प्रत्येकानं रीग लावली आहे ती देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्याची. तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं? या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहताय? मला नाही माहिती, कारण आम्ही त्या तिकडच्या वाऱ्यालाही जात नाही. त्यामुळे आम्हाला त्या बंगला कुठं आहे आणि तिथं कोण आहे, कोण जातं आम्हाला काही माहिती नाही. आम्ही त्याच्यात इंटरेस्ट पण घेत नाही आणि आम्ही त्याच्यात लक्ष देत नाही. कोणी जात असेल नाही तर जात नसेल, मला असं वाटत नाही आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं आहे. कारण जो मॅन्डेट आलेला आहे तो मान्य करायचा. उगाच चापलुसी इकडं इकडं करण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्या आपल्या बाण्याने राहिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अंबादासजी, एक जुना वाद पुन्हा आपण चर्चा करूया त्याच्यावर. 3च दिवसांपूर्वी गेल्या आठवड्यात तुम्ही एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य होतं ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्वबळाविषयी. ते वक्तव्य जेव्हा तुम्ही केलं तेव्हा काँग्रेसकडून तुम्हाला प्रत्युत्तरही आली. तुम्ही त्यावेळेला नेमकं काय म्हणायचं आणि तुम्ही त्यावर ठाम आहात का? नाही, मला जे म्हणायचं होतं ते मांडलेलं आहे. प्रत्युत्तर काय आलं काँग्रेसचं मला माहिती. मी काँग्रेसविषयी बोललेलोच नाही. मी शिवसेना 288 मतदारसंघात मजबूत झाली पाहिजे हा मुद्दा सगळ्यांनी मांडला, त्याविषयी मी बोललो. कारण आम्हाला 96 जागा लढायला भेटल्या होत्या. आम्हाला कदाचित जास्त जागा लढायला भेटल्या असतात, आम्ही जास्त जागा जिंकल्या असत्या. आणि म्हणून ज्यावेळी जागा का कमी लढायला भेटलं की आमची सगळ्यात 288 मतदारसंघात लढण्याची 100% ताकद नव्हती असं आम्ही मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या 288 मतदारसंघात येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. मला असं वाटतं त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. अंबादासजी, अगदी शेवटचा प्रश्न आहे. महायुतीत सध्या
मुख्यमंत्रीपदाचा वाद जरी आता संपलेला असला तरी गृहमंत्री असेल किंवा इतर खाती असतील याच्यावरनं त्यांच्यामध्ये जरी महायुतीत संघर्ष सुरू असला तरी एक चित्र मात्र स्पष्ट आहे, निकालाच्या आधी आणि निकालाच्या नंतरही महायुतीतल्या 3 प्रमुख नेत्यांनी सातत्यानं एकमेकांसोबत राहून आपली एकजूट कायम असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ते चित्र महाविकास आघाडीत मात्र दिसलं नाही। अगदी निकालानंतरही तुमची ना संयुक्त पत्रकार परिषद झाली किंवा एकत्र येऊन तुम्ही एक फोटो दिलात की या काळात पुढच्या काळातही आपण एकत्र राहायचंय। काय नेमकं असं का होतंय? सगळ्या गोष्टी कॅमेरा समोरच केल्या पाहिजे अशी काही गरज नाही आहे। सगळ्या गोष्टी कॅमेरा समोर आणि पत्रकारांना सांगूनच केल्या जाव्या असं थोडी असतं। तुम्हाला काय माहिती आमचं झालं असेल नाही झालं, आम्ही एकत्र बसलं असू नाही तर नसू, निश्चित या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे। मीडियाला माहिती नसेल म्हणून आम्ही काही मंथन केलं नाही, आम्ही काही भेटलो नाही असं थोडी त्याचा अर्थ आहे। अंबादासजी, या 0 ओव्हरमध्ये आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती विश्लेषण, राजकीय विश्लेषण करण्यासाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद। संजय राऊत यांनी मवियातील गृहमंत्री पदाबद्दल बोलून नवा वाद ओढून घेतल्याची शक्यता आणि मात्र त्याचे परिणाम काय होतील याबद्दल आम्ही प्रेक्षकांना विचारलं होतं। पाहूयात एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्यावर काय प्रतिक्रिया दिल्यात आणि त्यासाठी आपण जातोय मीडिया सेंटरला। आजचा प्रश्न होता, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं आमच्याकडे असतं तर ठाकरे सरकार कोसळलं नसतं। संजय राऊतांच्या वक्तव्यानं मवियातील दरी वाढेल, होय आणि नाही असे 2 पर्याय होते आणि यावर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया काय दिल्या त्याही आपण पाहूया। एक्सवर अभिषेक पाटील म्हणतायत, गृहमंत्रीपद नसण्यापेक्षा राऊत नसते तर मविया सरकार बनलं नसतं आणि पडलंही नसतं। एक्सवरच मंगेश म्हणतायत, दरी ते एकत्र आहेत तरी का, निकाल लागल्यापासून सोबत कधी दिसले का। एक्सवरच गोपाळ दंडगव्हाळे म्हणतायत, फुटलेल्या 40 आमदारात ठाकरे गटाचा गृहमंत्री पण असता तर मग या संजय राऊतांनी ठाकरे सरकार कसं बरं वाचवलं असतं। यूट्यूबवर मयुरेश साळवे म्हणतायत, अरे आधी पक्ष सांभाळा मग गृह खात्याच्या गोष्टी करा। पक्ष फोडायला मोरक्या तानाजी सावंत होते, त्यात राष्ट्रवादीचा कुठलाही आमदार नव्हता। यूट्यूबवर राजेश जाधव म्हणतायत, त्यावेळेस गृहमंत्री एकनाथ शिंदे असते तर। यूट्यूबवर व्यंकट घुले म्हणतायत, राऊतांचं बरोबर आहे। यूट्यूबवरच प्रभाकर महाजन म्हणतायत, आता ईव्हीएम मागे पडलं। इंस्टाग्रामवर गौतम माने म्हणतायत, जर तरची भाषा सोडा आणि राज ठाकरेंना शिवसेना प्रमुख बनवा। मंडळी, 0 ओव्हरमध्ये ब्रेक घेण्याआधी वळूयात आपल्या दुसऱ्या प्रश्नावर प्रेक्षकांनी काय कौल दिलाय त्याकडे आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आधी पाहूयात आपला दुसरा प्रश्न काय होता, पुन्हा एकदा आपण पाहतोय तो काय होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेलं गृह खातं आमच्याकडे असतं तर ठाकरे सरकार कोसळलं नसतं। संजय राऊतांच्या वक्तव्यानं मवियातली दरी वाढेल या प्रश्नावर एकूण मतं आली 25,000। यूट्यूबला 77% म्हणतायत होय, 23% म्हणतायत नाही। एक्सवरचा कौल आपण पाहतोय, 71% म्हणतायत होय, 29% म्हणतायत नाही। इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, 73% म्हणतायत होय पण 27% म्हणतायत नाही। आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय, 61% म्हणतायत होय पण 39% म्हणतायत नाही। मंडळी, राजकारण खूप विचित्र असतं बघा। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक दोष दिसायला लागले। आमचा गृहमंत्री असता तर ठाकरेंचं सरकार पडलं नसतं हे संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे सरळ सरळ दिलीप वळसे पाटलांवर टीका आहे। कारण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेनी बंड केलं
तेव्हा वळसे पाटील हे गृहमंत्री होते. वळसे पाटील यांनी गुप्तचर यंत्रणेचा योग्य वापर करून एकनाथ शिंदेंवर लक्ष ठेवलं असतं तर शिंदे सुरतेला जाऊच शकले नसते, असाच त्याचा अर्थ होतो. अर्थात जी माहिती गृहमंत्र्याला पुरवली जाते ती मुख्यमंत्र्यांनाही दिली जाते, हे बहुधा संजय राऊत सोयीस्करपणे विसरले असावे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.